गेली 4 दिवस संशोधनात्मक या पद्धतीने आपण अध्यात्माचा विचार करता. एरवीची प्रवचन वेगळी असतात, यावेळचं प्रवचन जरा वेगळं. मला पहिली कुठली गोष्ट भावली असेल, आतून जाणवली असेल ती अशी की आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो सगळे व्यवहार चाललेले, परंतु जसे डोळ्यांनी दिसतात तसे ते व्यवहार नसतात. त्याच्या आतमध्ये काहीतरी वेगळं आहे, आणि वेगळं म्हणजे वेगळी वस्तू नव्हे, वेगळं तत्व आहे. प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी तत्व असतं आणि त्याच्या बाहेरच्या आकारावरून त्याला वस्तू पण येतं. अशा सगळ्या वस्तूंना स्वतःच्या पोटात सामावून घेऊन पुन्हा आपलं वेगळं वस्तू पण निर्माण करणारी जी महाशक्ती आहे त्याला आत्मा असं म्हणतात. म्हणून आत्म्यालाच खरं, आद्य शंकराचार्याने आत्म्यालाच खरं वस्तू म्हटलेलं आहे. आज शंकराचार्य जयंती आहे. आत्म्याला वस्तू म्हटलेलं आहे आणि बाकीच्या सगळ्या अवस्तू आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण सर्व वस्तूमध्ये जडता साठवलेली आहे. कुठली वस्तू त्याला आकार मिळण्यापूर्वी त्यात जडता यावी लागते, त्याशिवाय ती वस्तू म्हणून समोर येऊ शकत नाही, तिचं अस्तित्व निर्माण होऊ शकत नाही. तर अशा रीतीचं हे जे विश्व आहे, विश्व ही एक स्वतंत्र वस्तू आहे. वस्तू या अर्थाने त्याला आकार नाही, रंग नाही, वास नाही, चव नाही, रूप नाही, काही नाही. अशा प्रकारची जी वस्तू जिला आत्मवस्तू म्हणून ओळखल्या जाते ती ब्रह्मतत्वातून निर्माण झालेली असते. आणि ब्रह्मापासून आत्म्यापर्यंत जे सलगीकरण त्यांचं होतं त्यातून मग पुढे ही समग्र प्रकृती जी आपल्याला दिसते ती उदयाला येते. प्रकृती आपण जाणतो, पण प्रकृतीचा जनक जाणत नाही. हे आपलं दुर्भिक्ष आहे, वैचारिक दुर्भिक्ष आहे. ठीक आहे. तर अशा रीतीने ही प्रकृती निर्माण होते आणि प्रकृती तिचं वर्णन करताना अत्यंत पतिपरायण अशा प्रकारची सावित्री सारखी ही प्रकृती आहे. ती आपल्या पतीला एक क्षणही विसंबत नाही. शिवशक्ती समावेशनामध्ये ज्ञानेश्वरांनी तो भाग मोठा सुंदर रीतीने सगळा वर्णन केलेला आहे. ही प्रकृती आणि तो पुरुष या दोघांमध्ये प्रियकर प्रियसीचं नातं आहे. आपल्या नैतिक कल्पनेनुसार आपण त्याला पतिपत्नी असं म्हणूया, पण हे खरं नातं जे आहे ते नातं प्रियकर आणि प्रेयसी. आणि ते का म्हटलंय, प्रेयसी तिला का म्हटलं, कारण ती प्रियकराची प्रेयसी आहे. आणि त्याला प्रियकर का म्हटलं, तो प्रेयसीचा प्रियकर आहे म्हणून म्हटलेला. कारण प्रियसीचा प्रियकर म्हणजे प्रियसीच्या दृष्टीनं जास्तीत जास्त प्रिय असलेली जी वस्तू आहे ते तो आहे. आणि प्रियकराच्या दृष्टीनं जास्तीत जास्त स्वतःच जणू ते अविभाज्य असं अंग असलेली जी दुसरी वस्तू आहे ती प्रेयसी आहे. असा प्रियकर प्रेयसीचा सुद्धा व्यापक स्वरूपाचा अर्थ आहे. आणि त्या अर्थाने ही प्रकृती आणि तो पुरुषोत्तम हे दोघं निर्माण झाले आणि त्यामध्ये त्यांची आपत्य म्हणून आपण इथे सगळी वावरतो. म्हणजे आपली खरी आई कोण, खरा पिता कोण, निमित्त मात्र झालेले आई वडील थोडा बाजूला ठेवा, कारण ती सर्व मर्यादित मंडळी आहेत. त्यांचं ज्ञान मंडळी मर्यादित, त्यांची कृती मर्यादित, त्यांचं सगळं मर्यादित आहे. पण अमर्याद स्वरूपाचं ज्यांच्या ठिकाणी श्रेष्ठत्व आहे त्यातली जी आहे ती माझी आई कोण, तर ही प्रकृती माता. तिला मी जगदंबा असं म्हणतो. म्हणून आपल्याकडे नावं सुद्धा फार छान दिलेली आहे. अरे सगळ्या जगताची अंबा,
म्हणून ती जगदंबा. मग तिच्या ठिकाणी जगाचं पोषण करण्याकरता म्हणून जे गुण आहेत त्या गुणानुसार मग महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली अशी तिची ती 3 रूपं झालेली आहे. कुठल्याही रूपाने तिला वंदन करा, तिचं मातृत्व हे तिच्यापासून कधीही बाहेर जाऊ शकत नाही, बाजूला होऊ शकत नाही, अशी ती माता आहे. भौतिक मातेचं कसं होतं की ती माता असते पण पुष्कळदा आपण माता आहो हे सुद्धा ती विसरून जाते. मातृत्वाच्या व्यतिरिक्त आणखीनही जीवनामध्ये काही बऱ्याचशा गोष्टी तिला करायच्या असतात, त्यात ती मिसळली की आपण मूलतः माता आहोत हे सुद्धा ती विसरून जाते. पण आपण माता आहोत हे कधी न विसरणारी जी आहे ती जगदंबा महेश्वरी असं तिला. कारण तिच्या ठिकाणी एकच भाव अखंड जागृत असतो, तो म्हणजे माता. केव्हाही कुठल्याही परिस्थितीमध्ये तिला शरण द्या, ती माता या भूमिकेतूनच तुमच्याकडे पाहणार आणि तुमचं कल्याण करणार. कारण तिला दुसरा भाग माहीतच नाही. तिच्या आयुष्यामध्ये दुसरा कुठलाही पुरुषार्थ नाही, कर्तृत्व नाही, काय करण्यासारखं वगैरे असं काहीही नाही. एकच एक आहे आणि ते म्हणजे मातृत्व सगुण साकार सर्वंकष आणि समर्थ स्वरूपाने प्रगट करीत राहणं. एवढं मोठं विलक्षण कार्य जे आहे हे ह्या प्रकृतीत आहे. आणि त्याच वेळेला ती एका गोष्टीशी आणखी निगडीत असते आणि ती म्हणजे त्या पुरुषोत्तमाची. कारण ज्या वेळेला हे मातृत्व तिच्याकडून प्रसारित होतं, प्रस्फुटित होतं, बाहेर पडतं, प्रगट होतं, त्यावेळेला हे मातृत्व माझ्याकडे कुठून आलं, त्या मातृत्वाचा स्रोत असलेला जो आहे तो पुरुषोत्तम, त्याला ती कधीही विसरू शकत नाही, विसंबू शकत नाही. अशा रीतीनं हे पुरुष प्रकृतीचं नातं हे त्यातून आपण निर्माण झालेलं. म्हणून या नात्याचा असलेला आणखीन एक आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा भाग असा आहे की या प्रकृतीचं पुरुषोत्तमाकडे असलेले थेटचे संबंध, पुरुषोत्तमाचे प्रकृतीशी असलेले थेटचे आणि अखंड स्वरूपाचे संबंध. म्हणजे त्याला आपण आपल्या पहिल्या प्रवचनाच्या दिवशी सांगितलं होतं की प्रकृतीकडून अखंडपणे ती प्रकाशाच्या धारा ते वर जात असतात, पुरुषोत्तमाकडून अखंडपणे प्रकाशाच्या धारा खाली येत असतात. आणि यामध्ये मी फिरत असतो. मग मला जाणून घ्यायचंय काय आहे. मनुष्य म्हणून परमेश्वराने मला जी बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीचा वापर करून खऱ्या अर्थाने मला जाणून काय घ्यायचं आहे, ते हे कार्य कसं चालतं आणि याचा नेमका मध्यबिंदू कुठं असतो हे मला जाणून घ्यायचं आहे. ते जाणून घेण्याकरता माझी तळमळ आस जशी निर्माण होते, किती लोकांच्या ठिकाणी असते, फारच थोडे. लक्षावधीत एखादा प्रेमाने भजतो मज, त्यातूनही एखादा तत्वता मज जाणतो. ही वस्तुस्थिती भगवंतांनी सुद्धा सांगितली गीतेतून. जे काय थोडेसे असतात, एखादा कोट्यावधी लोकांमध्ये एखादा जो असतो तो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये परमेश्वरी साह्य त्याला होतं. ते साह्य कुठं होतं, कारण परमेश्वराने ती योजना करून ठेवलेली आहे. उपनिषदामध्ये एक गोष्ट अशी आहे की परमेश्वराने मनुष्य निर्माण केला, त्यामध्ये स्त्री निर्माण केली, पुरुष निर्माण केलं वगैरे सगळे हे. आणि नंतर त्याच्या ठिकाणी आत्मतत्व ठेवण्याचा प्रसंग आला. मग आत्मतत्व ठेवायचं कुठं, वाद सुरू झाले प्रजापतीमध्ये. अष्टवसू आहेत, प्रजापती आहे, आदित्य आहेत, ही सर्व मंडळी एकत्र जमली. आणखीन मग हे आत्मतत्व ठेवायचं कुठं, तर एक म्हणाला की सहजासहजी त्याला कळू नये म्हणाले, कारण माणसाला आपण बुद्धी दिलेली आहे.
तर बुद्धीच्या जोरावर तो कुठेही जाईल म्हणाले. कारण बुद्धीला मर्यादा नाही. बुद्धीच्या संग्रहणशीलतेला, ग्रहणशीलतेला मर्यादा नाही. बाकी सर्व गोष्टींना मर्यादा आहे. त्यामुळं तो कुठेही शोधून काढलं तरी, तो कुठेही ठेवलं तरी तो शोधून काढेल. त्याला कधीच पत्ता लागणार नाही अशा ठिकाणी शोधायला पाहिजे. कारण पत्ता लागला की त्याच्यात माझ्यात फरक राहणार नाही. तो मी एक होऊन जाऊ. देव पाहावया गेलो, देव होऊन याचेलो. देवाचं वैशिष्ट्य असं आहे, देवाला जाणलं की तो देवच झाला. हरिको भजे सो हरिका होय. तर म्हणाले हे कळायला नको ना, अशी माणसं जर सगळेच झाले तर सृष्टी चालणं अवघड आहे. तर अशा ठिकाणी ठेवूया की जिथे त्याला काही ते शोध लागणार नाही त्याचा. मग एक जण म्हणतो ह्याचं कुठं आकाशात उंच म्हणाले, कारण प्रचंड अंतराळ आहे, इथं वर ठेवू कुठं तरी. ते म्हणले अरे तिथं सुद्धा जातील, कारण अंतराळाचा शोध घेतील म्हणाले. आणि शेवटी बुद्धी आहे ना, बुद्धीच्या द्वारे शोध इथं लागतो, तिथं जावं लागत नाही. कारण तर्काची शक्ती माणसाच्या जवळ दिलेली आहे. त्या तर्कानुसार मग तो अनुमान काढत काढत थेट जाऊ शकतो. दुसरा म्हणाला असं करू समुद्राच्या तळाशी ठेवू. तर म्हणाले तेही नाही म्हणाले, समुद्राचे तळी शोधून काढतील. आकाश, धरित्री, समुद्राचा तळ याच्या कुठपर्यंतही जरी गेलं तरी याचा ते शोध जरूर घेतील. मग म्हणाले मग काय करायचं? तर म्हणाले हे याचं रहस्य, आकाशाचं रहस्य म्हणजे आकाशाची जी व्याप्ती आहे त्याचा एक प्रकार रस काढला आपण आणि त्याचा अर्थ काढला. तीच गोष्ट पृथ्वी धरित्रीच्या बाबतीमध्ये, तीच गोष्ट जलाच्या बाबतीत, समुद्राच्या बाबतीमध्ये. म्हणून या सगळ्यांना एकत्र करून आणि ते त्याच्याच हृदयामध्ये जर ठेवलं तर त्याला अजिबात कळणार नाही म्हणाल. पण सगळं बाहेरचं पाहिजे. आम्ही योजना अशी मस्त केलेली आहे की सगळं बाहेरच दिसतं, आतलं काही एक दिसत नाही. तर आतमध्ये जाणार नाही. आतमध्ये ते ठेवलं म्हणजे तिथपर्यंत ही मंडळी कोणी जाऊ शकणार नाहीत, तिथं ठेवावं. म्हणून ईश्वराने मौज अशी केली. या सगळ्यांचं रहस्य एक म्हटलं, त्यामध्ये त्याला तुमचं पुरुषोत्तमाच्या तत्वाची फोडणी दिली आणि त्यामध्ये प्रकृती मातेच्या अमृतत्वाचं सार घातलं. अशा रीतीनं तयार केलेलं जे औषध आहे, हे औषध सनक सनंदन सनातन सनत कुमार यांना फक्त दिलं. हे जे चतुर्विध कुमार आहेत, या कुमारांना फक्त दिलं. या आशयाचा माझा एक अभंग आहे, शोधून काढा कुठे आहे तो. तर हे सगळं असं तयार करून त्यांच्या ठिकाणी दिलं. त्यामुळं फक्त शोध पुढे कोणाला लागला? या ब्रह्मकुमारांना लागला. आणि मग त्याचा फायदा नारद मुनींनी घेतला. ब्रह्मकुमाराला आपले मानसपुत्रच करून टाकलं. मानसपुत्र असा असावा, नाही ते एकदा येतो म्हणून सांगितलं गाळ झाला. असा मानसपुत्र काय उपयोगाचा? तर हा मानसपुत्र असे हे यांना मानसपुत्र, नारदाचे मानसपुत्र आहे. कारण नारद ही संस्थाच फार वेगळी आहे. नारद खरा कळायचा असेल ना तर सावित्री वाचा, त्याचा अभ्यास करा, म्हणजे नारद काय आहे हे बरोबर कळेल. असो, तर एकूण अशा रीतीनं हे समग्र तत्व जो कोणी एखादा जाणकार असेल तर तो म्हणेल की आता ब्रह्मकुमाराकडे जायला पाहिजे, म्हणजे हे तत्व कळेल. आणि ब्रह्मकुमाराकडे ज्या वेळेला मग तो जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला ब्रह्मकुमाराने एक योजना करून ठेवलेली असते. त्याचं नाव गुरु असं आहे, सद्गुरु असं आहे.
म्हणून सद्गुरू हा नेमका काय असतो याविषयीचा आपण समग्र विचार केलेला आहे, हेतुपूर्वक केलेला मुद्दा. त्यामध्ये त्याच्या ठिकाणचे असले रज तमस तत्व हे 3 गुण, यामध्ये सत्वगुणाचा आवश्यक असलेला प्रभाव आणि त्याच वेळेला ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही तत्वाचं सारग्रहण गुरुच्या ठिकाणी कशा रीतीनं होतं आणि मग तो प्रकट कशा रीतीने करतो याविषयी आपण पुष्कळ विचार सगळा केलेला आहे. इथून आल्यानंतर मग गुरुच्या कृपेने मग माणसाला जो शोध लागतो तो खरोखर हे माझे गुरु कुठं आहेत आणि मला कुठपर्यंत जायचं आहे. ते याच एक पद आहे ना, कबीराचं पद आहे, झिनी रे झिनी चदरिया हे राम नाम रस पीने. त्यात ते म्हणतात की अष्ट कमल का चरखा बदाया, पंच तत्व से बुनी, 9-10 मास बुनन को लागे, दिन दिन मैली कीनी, झिनी रे झिनी चदरिया. पण सुंदर वर्णन केलं. अनुप जलोटाने गात असताना जरी त्याच्या नुसत्या अर्थाकडे जरी लक्ष ठेवलं ना तर मनुष्य गुंग होतो. फार फार बरं वाटतं. स्वामीचं अत्यंत आवडतं पद आहे. स्वामीची जी पत्र आम्हाला गेलेली आहेत ना त्यामध्ये या गाण्याचा उल्लेख आहे. आता आपल्याला ते सुगम झालंय हो. अनुप जलोटाने गायल्यामुळं सुगम झालं, सहज ऐकू शकतो. पण सहज ऐकता येणारी वस्तू मी सहजतेने घेतो आणि टाकून देतो. त्याच्या गर्भात शिरत ना. स्वामी त्याच्या गर्भात शिरले होते आणि म्हणून त्यांनी त्या तांबड्या पेन्सिलीने रेघा मारल्या तिच्या. दिन दिन मैली कीनी. मी काय करतो रोजच्या रोज म्हणजे हे जाणत नाही, तिकडे कधी लक्ष देत नाही. आणि हा जो देह त्यांनी दिला कशा प्रकारे दिला ते सगळं यात वर्णन केलेलं आहे. तिकडे न पाहताना या देहाचा वाटेल तसा वापर मी करतो. मन पूतम समाचरेत. अगदी अशा पद्धतीनं की जसं अर्जुनाला श्रीकृष्णाने म्हटलं की अरे तुझ्या ठिकाणी मी अमृत दिलेलं आहे आणि तू या अमृताचा शेणसडा करतोय. हा अर्जुन म्हणजे आपण, आपल्याला सगळ्यांना उद्देशून ते म्हटलेलं आहे. आपण शेणसडा करतो. ईश्वराने जे अमृत आपल्याला दिले त्याचा शेणसडा सगळा चालवला असो. तर हे त्यामध्ये आणखीन ते कबीरदासजी पुढे असं म्हणतात की काही थोडे दिवस झाले की शहाणी माणसं काय करतात, आपल्या मुलाला शिकवतात, गुरु गृही पाठवतात. हे कबीरांचं सांगणं आहे तो. कारण मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर वाढत राहणं स्वाभाविक प्रक्रिया, पण शहाणं करणं ही आई वडिलांची जबाबदारी आहे. अशा जबाबदारीने किती लोक वागतात. स्वतःचा पुत्र म्हणून घेणं सोपं आहे हो. जनावरचं कुत्र मांजर सुद्धा आपल्याजवळ वाढतं, त्याची मुलंही वाढतात. तो निसर्गाचा भाग आहे. परंतु त्याच्या ठिकाणी योग्य अशा प्रकारचे संस्कार करून त्याच्यामधलं पशुत्व घालून त्याला नीट माणूस म्हणून तयार करणं ही जबाबदारी जे ओळखतील ते खऱ्या अर्थानं आई वडील. नाही तर मग ठीक आहे सगळं. अशा रीतीनं मग तो गुरुकडे पाठवतो आणि गुरु काय करतो, त्याला रंग देतो. तिथे गेल्यानंतर त्याला रंग देतो आणि ऐसा रंग रंगा रंग देणे लाली लाल कर दिली. गुरुकडे गेल्यानंतर तो त्याला रंग देतो म्हणजे संस्कार. त्याच्यावर असे संस्कार करतो की अगदी लाली लाल करून टाकतो. त्याला थेट परमेश्वरापर्यंत घेऊन जातो. म्हणजे वेद उपनिषद प्रणीत जे ज्ञान आहे, वेदाचा अर्थ ज्ञानच आहे. जे काय आपण ज्ञान घेतो पोटा पाण्याचं का असेना पण ते ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपण विशुद्ध ज्ञानाकडे जाऊ शकतो. तेही ज्ञान आवश्यकच आहे, ते घ्यायलाच पाहिजे. त्याच्यावर पोट भरणार नाही.
म्हणून ते घ्यायचं, पण तेवढ्या पुरतं मर्यादित न ठेवताना उच्च ज्ञानाकडे त्याला घेऊन जायचं. हे कार्य गुरु करतो. गुरु जे ज्ञान देतो ते ज्ञान त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडून आणणार असतं. आणखी मग तो त्यातून सांगतो, शिकवतो की अरे बाबा रे, हे सगळं शरीर जे आहे ना, हे शरीर परमेश्वरांनी जेव्हा दिलेलं असतं तेव्हा अत्यंत शुद्ध असतं. मी काय करतो, दिन मैलिकीत रोजच्या रोज मी त्या शरीरावर घाण पसरवतो आणि शेवटी घाणेरडं करून टाकतो. ते म्हणतात ठीक आहे की झालं ते होऊन गेलं, पण आता काय करायचं, आता शुद्ध करायला पाहिजे. एखादा सोन्याचा तुकडा आहे का नाणं आहे भारी, आणि ते जमिनीत पडलं मातीत, मातीचे थर तिच्यावर साठत गेले. काही दिवसानं तिथे इमारत बांधण्याचा प्रसंग आला म्हणून खोदाई झाली. त्या खोदाईमध्ये ते सोन्याचं नाणं सापडलं. ते सगळं असे त्याची भोवती माती नेती वगैरे अनेक प्रकारे सुरुवातीला ओळखायला येत नव्हतं. मग एकाने सांगितलं की हा आहे, अरे सोन्याचं नाणं आहे, पण याच्या भोवती चिकटावा इतका जबरदस्त आहे की त्यामुळे सोन्याचं नाणं हे कळत नाही. मग करायचं काय, तर म्हणा तिच्यावर पुन्हा पुन्हा पाणी घाला, पुन्हा पुन्हा ब्रशाने घासा, म्हणजे वरचा तो थर सगळा निघून जाईल. त्याप्रमाणे हे सगळं शरीर सुद्धा जे सोनेरी आहे, हे शरीर सुद्धा सोनेरी आहे. हो, परमेश्वराने काय काय द्यावं आपल्याला. हे शरीर नसतं तर मला कुठल्या गोष्टीचा आनंद घेता आला असता, काय करता आलं असतं. म्हणून हे शरीर आहे, या शरीराची याच्या सुवर्णपणाची जाण ठेवायची आणि शरीराचं मग मन बुद्धी चित्त या सर्व गोष्टी शुद्ध करीत जायच्या. त्याला उदाहरण सांगितलं की हे कोणी केलं, ध्रुव प्रल्हाद सुदामने केली. ही जी चादर आहे, शरीर रूपी चादर जी आहे, ही ध्रुवाने शुद्ध केली, प्रल्हादाने शुद्ध केली आणि सुदामाने शुद्ध केली. पुराणातली 3 उदाहरणं दिली कबीरांनी. तसं आपल्याला हे सगळं शुद्ध करता आलं पाहिजे. आणि हे असे शुद्धीकरण ज्यावेळेला होतं त्यावेळेला मग ध्रुव प्रल्हाद सुदामा यांना काय दिसलं, साक्षात्कार कुठला दिसला, तर काल मी जो सांगितलं तो साक्षात्कार त्यांना झाला. सर्वश्रेष्ठ साक्षात्कार झाला. विठू भाना बैसला, सर्वा घटी कोंदाटला, अवघा घनानंद झाला, ज्याचा तो रे पंढरीस कुठीतरी जा रे विठूला पहारे. म्हणून तुकारामाने सांगितलं, मग पंढरीस कुठीतरी जा रे विठूला पहारे. ज्ञानेश्वरांनी सुद्धा मुक्ताबाईला सनद दिली. त्या सनदीमध्ये मुक्ताबाईनं प्रश्न विचारला होता की विटेवरी मूर्ती दिसते सगुण, सगुण का निर्गुण म्हणू दादा. दिसते सगुण, मूर्ती आहे ना, मूर्ती म्हणजे सगुण सगळ्या भागाला. तर मग त्याला सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं. त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी उत्तर असं दिलं की सत्य ज्ञान तिची गगनाची प्रावर्ण, नाही रूप वर्ण गुण तेथे, तोहा डोळे भरी पाहावा श्रीहरी, पाहता पाहणे दुरी सांडून या. वाचेचा उच्चार नवल साचार, स्वरूप निर्विकार कोंदाटले. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विटेवरी. ज्योतीची निज ज्योती, जिथून सर्व प्रकारच्या ज्योती निर्माण होतात. सर्वश्रेष्ठ ज्योत कुठली, सूर्य ही सर्वश्रेष्ठ ज्योत आहे. हा सूर्य जिथून निर्माण होतो ते तत्व कसं आहे, निर्गुण तत्व आहे. कारण ते तसं दिसत नाही, तत्व रूप आहे, निर्गुण आहे. ते जे निर्गुण असलेलं तत्व आहे ते अरे सगळ्यांना सहज दिसावं
म्हणून पांडुरंगाच्या रूपाने उभं केलं. त्याला तुम्ही निर्गुण म्हणणार का सगुण म्हणणार? दिसायला दिसतं तर सगुण आहे, सगुण म्हणा, काय हरकत आहे? अरे एखादी सुंदर वस्तू आहे, ती वस्तू दिसते. कुठल्याही वस्तू सौंदर्य जे निर्माण होतं ते निर्गुणातून येतं. कारण सौंदर्य असं दाखवता येत नाही. सौंदर्य नावाची वस्तू दाखवता येते का? नाही. पण सुंदर नाक दाखवता येतं, सुंदर चेहरा दाखवता येतो, सुंदर कपडे दाखवता येतात, सुंदर निसर्ग दाखवता येतो. म्हणून सौंदर्य जिथं कुठं व्याप्त स्वरूपामध्ये असेल ते स्थान ठिकाण दाखवता येतं. सौंदर्य असं दाखवता येत नाही. ते समग्र सौंदर्य, विश्वातलं समग्र सौंदर्य हे ज्याच्या ठिकाणी ओतलेलं आहे तो हा विठ्ठल. म्हणून ज्या सर्व काही साजी विठ्ठलासी असं तुकारामाचं वर्णन. अरे याला याच्या अंगात जे जे घालाल ते साचतं, त्याला शोभूनच दिसतं. जातीच्या सुंदरांना कसले काहीही शोभते. श्रीकृष्ण नाचत उडत अंगाभोवती चिखल जरी साचलेला असला तरी तो सुंदरच दिसला. चिखलासह सुंदर दिसला. अगदी घाण जरी पडलेली असली तर त्या घाणीसह सुंदर दिसणार. कारण सौंदर्याशिवाय दुसरं काहीच नाही तिथे. म्हणून जी काही वस्तू लागते ती वस्तू की जी सौंदर्य ग्रहण करून त्याचं प्रक्षेपण करू शकते. प्रक्षेपण हे सुद्धा कसं आहे? हे निर्गुण आहे. प्रक्षेपण प्रक्रिया निर्गुण आहे, पण परिणाम सगुण आहे. एखाद्याने अत्यंत प्रेमळ दृष्टीनं माझ्याकडे पाहिलं, दृष्टी दाखवता येत नाही, सांगताही येत नाही, मला झालेला आनंदही वर्णन करता येत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून हे शब्दविण संवादीचे असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारचं हे पांडुरंगाचं रूप जे आहे हे असं हे ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईला सनद देताना सांगितले. आता हे पांडुरंगाला दिलेलं या पांडुरंगाचं वर्णन पुढे 300 वर्षानंतर तुकाराम महाराजांनी केलं. म्हणून ते म्हणतात की त्या विठ्ठलाला जा. आज लाखो लोक जातात, तेव्हाही जात होते, आताही जातात. मग विठूला पहारे कुणीतरी पहारे, पंढरीचे कुणीतरी जा रे विठूला पहारे असं सांगतात ते. पंढरीला जात, पंढरीला सगळेच जातात, विठूला पाहण्याला किती जातात? बारीत उभं राहून दर्शन घेतले की निघाले. अरे त्यांनी विठ्ठल दिसतो का? विठ्ठल तिथं दिसत नाही. वाळवंटामध्ये जे नाचतात आणि देवाची द्वारी उभा क्षणभर तेणे मुक्तिचारी साधी येला म्हणून जयघोष करतात. जयघोष होता होता स्वतःच्या शरीराचं सगळं भान विसरून जातात, सर्व बंधनातून मुक्त होतात. ते देवाच्या दारी एक क्षणभर थांबलेले असतात. जेव्हा बेहोशपणा येत, सर्व प्रकारचं भान माणसाचं नाहीच होतं, त्यावेळेला मनुष्य देवाच्या द्वारात जातो. देवळाच्या द्वारात नाही म्हटलं. देवळाच्या द्वारी जा असं नाही म्हटलं. उभा क्षण देवाची द्वारी उभा क्षणभरी असं म्हटलेलं. असा क्षणभर उभा राहिला त्याला सगळ्या चारी मुक्ती त्याला सगळ्या मिळाल्या. असा जो पांडुरंग आहे त्याला जा असं तुकारामाचं म्हणणं आहे. पंढरीसी कुणीतरी जा रे विठूला पहार. आणि मग त्याचं वर्णन करताना ते म्हणतात की औट पीठी विठ्ठल उभा, मध्ये सुनीळाची प्रभा, कोटी मदनाचा गाभा, सोहम तो रे पंढरीसी कुणीतरी जा. हा सोहम आपला समजा का? आपली उपासना सोहम आहे ना. या सोहमची कक्षा केवढी मोठी आहे. एकाने विचारलं सोहमने काय काय दिसतं, काय काय पाहतो? हो म्हटलं सोहमनी तू ज्याची काही कल्पना करू शकत असते जास्तीत जास्त ते सगळं सोहम मध्ये येतं. आणि सगळ्याच्या पुढे आणखीन तू काय कल्पना करू शकतो ती कल्पना तुकारामांनी मांडलेली आहे. त्याप्रमाणे निदान बघ, तू कल्पना कर
तुकारामांनी प्रत्यक्ष मांडणी केली, स्वतःच्या अनुभूतीतून मांडणी केली आणि त्या आधारावर तू नुसती कल्पना कर. त्यात ते काय म्हणतात, तुला दिसेल विठ्ठल, माझ्यासारखा तुलाही दिसेल, पण कुठे दिसेल? औटपीठी. औटपीठी विठ्ठल उभा. पंढरपूर हे आम्हाला दिसणारं एक स्थान, पण खरा वास त्याचं कुठे आहे? औटपीठ. आणि ते औटपीठ कुठं आहे? ते औटपीठ माझ्या हृदयामध्ये आहे, की जे स्थान फक्त सनक सनंदन सनातन सनत कुमार यांना कळलं आणि नारद मुनींनी त्यांच्या वतीने आपल्याला ते दाखवून दिलं नारद भक्तिसूत्राच्या माध्यमातून. मग तिथे असलेलं ते औटपीठ, औटपीठी विठ्ठल उभा. मध्ये सुनीळाची प्रभा. सुनीळ वस्तू काय मला तरी माहित नाही, तुम्हा लोकांना माहिती असेल, कारण दागिने वगैरे अलंकार वापरणारे आपण सर्व मंडळी आहात. पण सुनीळ वगैरे काय कल्पना असेल कोणाला, मला तर काही कल्पना नाही. पण प्रभा असं म्हटलंय, त्यामुळं एकदम असं तकतकीत लखलखीत अशा प्रकारचं काहीतरी असलं पाहिजे. आणि कधी कधी मी आकाशात बघतो, पौर्णिमा जवळ आलेली असते, पण पूर्ण पौर्णिमा नसते. सप्तमी अष्टमी, अष्टमीचा चंद्र ज्यावेळेला आकाशात असतो ना, त्यावेळेला आकाशामध्ये बघावं, निरभ्र आकाशामध्ये बघावं, अशा अनेक तारे दिसतात. चंद्राच्या उलट दिशेला बघायचं, अनेक तारे असे पसरलेले असतात आणि त्यामध्ये एखादा तारा अगदी स्वच्छ पांढरा लखलखीत असा असतो. त्याच्या शेजारी एक तारा असतो, तो तांबडा असतो. त्याच्या दुसऱ्या बाजूला आणखी एक तारा असतो, तो नील वर्णाचा असतो. आणि त्याच्या मध्ये, या तिन्ही चारी ताऱ्यांच्या मध्ये एखादा बारीक लुकलुकणारी तारका असते. त्या तारकेवर या तिन्हीचा प्रकाश पडलेला असतो. तांबड्याचा पडलेला असतो, त्या निळ्याचाही पडलेला असतो, पांढऱ्याचाही पडलेला असतो. या तिन्हीचं प्रक्षेपण त्या लुकलुकणाऱ्या तारकावर पडलेला असतो आणि त्यातून तिचा स्वतंत्रपणाने बाहेर पडणारा असा प्रकाश असतो. त्याला मला असं वाटतं सुनीळ असं म्हटलेलं आहे. मध्ये सुनीळाची प्रभा. औटपीठी विठ्ठल उभा आणि मध्ये काय? सुनीळाची अशी प्रभा. आणि ती पुन्हा कसं? कोटी मदनाचा गाभा. अहो, त्या प्रभेचं वर्णन करताना तुकाराम महाराजांना सुद्धा शब्द अपुरे पडले. जे शब्द प्रभू होते, शब्द प्रभू म्हणण्यापेक्षा साक्षात परमेश्वर त्यांच्या मुखातून बोलत होता, त्यांना सुद्धा पंचायत पडली. म्हणून कोटी मदनाचा गाभा. मदन जास्तीत जास्त सौंदर्यवान कोणी असेल तर तो मदन. आणि हा एक नव्हे, कोटी मदन. नुसते कोटी मदन नाही तर सगळे 1 कोटी मदन एकत्र केले, ऊसाच्या चरखात घातले, त्याचा रस काढला आणि तो रस अशा प्रकारचा की एखादा ब्रश असेल, त्या ब्रशाने एखाद्या वस्तूवर असा माखावा. कोटी मदनाचा गाभा. असं जे सौंदर्य, काय यातून काय जी कल्पना करता येईल ती करा. अशा सौंदर्याची दीप्ती ज्या मूर्तीच्या चेहऱ्यावर विलसत असते, अखंडपणाने विलसत असते, कोणालाही सहसा दिसत नाही, पण सद्भक्ताला दिसल्याशिवाय राहत नाही. अशा पंढरपूरला कुणीतरी जा रे विठूला पार. मग बाकीचं सगळं वर्णन केलं. विठू उभा ना बैचला, सर्व आघोटी कोंदाटला, अवघा घनानंद भरला. पण कोणाकरता? ज्याचा तो रे, जो खरा भक्त असेल, त्या भावनेने ईश्वराकडे जाणारा असेल, त्याच्याकरता. पुढे एवढंच सांगितलं, जीवनाच्या येरझारा वारी झाली येथे पूर्ण.
तेही सांगितलं. आयुष्य वारीमध्ये गेलं, पंढरपूरच्या वारीमध्ये आयुष्य गेलं. पण पंढरपूरची वारी तर ठीक आहे, पण जन्म मरणाच्या किती येरधारा आतापर्यंत झाल्या ते माहिती नाही ना, म्हणून त्याचा उल्लेखही कधी कोणी करत नाही. गेल्या वर्षी आपल्या गेल्या सुरुवातीपासून आतापर्यंत 20 पंढरपूरच्या वाऱ्या केल्या असं मोठं दिमाखाने सांगणारी माणसं असतात. खरोखर कौतुकास्पद आहे. इतक्या वाऱ्या केल्या वगैरे सोपी गोष्ट नाही, कारण वारी किती अवघड आहे हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. ह्या पूर्ण केल्या बाबा रे, 20 वाऱ्या पूर्ण केल्या, चांगली कौतुकाची गोष्ट आहे. पण जन्म मरणाच्या वाऱ्या किती झाल्या आतापर्यंत? 84 लक्ष. याचं काही भान ठेव. म्हणून आता वारी झाली, पूर्ण झाली. ही पंढरपूरची वारी आयुष्य आहे तोपर्यंत सतत होत राहो, काही प्रश्न नाही. पण कुठल्या तरी एखाद्या वारीमध्ये जन्म मरणाची वारी संपावी, म्हणजे पूर्ण मुक्ती मिळावी अशी अपेक्षा आहे. म्हणून ते सद्गुरू राय कृपा करी, तैच घडे हे पंढरी, आता कैचा राहे दुरी स्वयेची तोर. गुरुरायाने कृपा केली या अनुपम दीप्ती गुरुरायाची, शब्द उमटती जेव्हा असे भासते स्वयेची श्री गुरु लिहितो तेव्हा. असं कोणीतरी विद्यानंदाने वगैरे वर्णन केलं एका ठिकाणी. असो, तर अशा रीतीनं ही वारी इथे पूर्ण होते. गुरुरायाची कृपा झाली आणि हे खरं दर्शन घडलं. हे दर्शन जेव्हा मला घडतं ना, माझं जीवन धन्य झालं. पांडुरंगाचं हे दर्शन, त्यामुळं माझं धन्य होणारं जीवन, हे जीवन मुळामध्ये सगुण का निर्गुण? म्हटलं तर सगुण, म्हटलं तर निर्गुण. कारण जीवन जगण्याकरता देह लागतो म्हणून सगुण, आणि नुसत्या देहाने जीव जगल्या जात नाही, सामर्थ्य लागतं म्हणून निर्गुण. आणि दोन्हीचा एकत्र विचार केला तर सगुण निर्गुण विलक्षण. पांडुरंगाचं दर्शन घेतलं, दर्शन झालं, त्याआधी मग मनाची अवस्था कशी व्हायला पाहिजे त्याचंही वर्णन, त्याचा उल्लेख काल आपण केला होता. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष गेला ठाव स्मशानींचा. अगदी काम क्रोध माया वगैरे ह्या सर्व गोष्टी निघून गेल्या. कुठल्याही प्रकारची आसक्ती राहिली नाही. अशा अवस्थेमध्ये सद्गुरु कृपया, सद्गुरु लागतो त्याशिवाय होत नाही, होणार नाही. कारण पुढचा मार्ग सद्गुरु शिवाय होऊच शकत नाही. कारण गुरु कृपे वीड नाही आत्मज्ञान, असं स्वामींनी म्हटलेलं आहे. आत्मज्ञान होणार नाही. कारण गुरु या सगुण आणि निर्गुण याच्या पलीकडे घेऊन जात असतो, आणि ती पलीकडची स्थानं तेवढीच निर्गुण आहेत पण रम्य आहेत. जिथून बाहेर पडू नये असं माणसाला वाटतं, इतकी ती रम्य आहेत. त्या स्थानापाशी, त्या स्थानामध्ये स्थिर होण्याकरता कोणाचा तरी आधार लागतो. नेण्याकरता सुद्धा, प्रवासामध्ये सुद्धा आधार लागतो, त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. तो आधार एकमेव ईश्वराचा आधार लागतो, आणि त्या ईश्वराचा प्रतिनिधी म्हणून सद्गुरु कृपा करीत असतो. आणि त्याच्या ठिकाणी मायेच्या वात्सल्याशिवाय, मातेच्या वात्सल्याशिवाय दुसरं काहीही नसतं. त्या वात्सल्यातून तो आपल्या शिष्याला पुढे पुढे घेऊन जातो. म्हणून त्या अवस्थेत गेला जर शिष्य असेल तर त्याचे सर्व गुन्हे माफ. अर्थात तो गुन्हे करणार नाही, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. पण एखाद्या चुकीची एखादी गोष्ट घडली तर माफ कर, ईश्वर माफ कर. ईश्वराने आपले किती गुन्हे माफ केलेले आहेत. तो म्हणतो, अरे केवळ माझं नाव घ्या म्हणजे यातून मुक्त पावाल तुम्ही. फार जास्त अवघड काही नाही, साध्या जपापासून सगळी सुरुवात होते, परंतु इथपर्यंत जाऊन पोहोचते.
होता होता ह्या सगळ्या देहाच्या अवस्था, मनाच्या अवस्था ह्या सगळ्या बदलून जातात. दिली तिलांजली कुळधाम गोत्रासी, आणि शरीर ज्याचे त्याचे समर्पिले. शरीर ज्याचं त्याला समर्पण केलं, देऊन ते टाकलं. फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. हे जे महावाक्य आहे, उपनिषदांनी जास्त महत्व महावाक्याला दिलेलं आहे. 2-3 याला महावाक्य म्हटलेलं आहे. सोहम हे महावाक्य आहे. अहम ब्रह्माचं हे महावाक्य आहे. अशा प्रकारे 2-3च आहे ती महावाक्य. तर ही त्याला महावाक्य म्हटलंय कारण ही साधी वाक्य नसून महत्तेपर्यंत घेऊन जाणार. महत्त्व विश्वामधलं म्हणजे परब्रह्म तत्व आहे. त्या परब्रह्मापर्यंत नेऊन त्यामध्ये तुम्हाला बुचकळून टाकणारं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे त्याला महावाक्य असं म्हणतात. पण सोहम हा आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातो. आपलं महावाक्य सोहम आहे म्हणून त्याचाच आधार घ्यायला हरकत नाही. तुकाराम आहे सोहम तो रे असं म्हटलेलं. आता ह्या अवस्थेत गेल्यानंतर म्हणजे झाला प्रेत रूप शरीराचा भाव, ही अवस्था ही कशी मुक्तीची अवस्था. मुक्ती म्हणजे चतुर्विध मुक्ती. तुम्हाला कल्पना आहे, जास्त खोलात येत नाही. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा 4 मुक्ती आहेत. यातली सायुज्य मुक्ती म्हणजे स्थिर स्वरूपाने मुक्त दशा भोगणं, आणि त्यातूनच पुढे उन्मनी अवस्था येते. उन्मनी अवस्था ही एक वेगळी अवस्था आहे. राहुळा माझी दाता, रा हे देह अवस्था, मन हे उन्मन झाले, नसे बद्धतीची बात. कुठल्याही प्रकारची बद्धता तिथे नाही. बद्ध ते तुम्हाला माहिती आहे, जास्त खोलामध्ये शिरत नाही. जमलं तर उद्या दिवशी तो भाग घेऊ, कारण उद्या आपल्याला प्रत्यक्ष साधना अगदी जपापासून संपूर्ण शेवटपर्यंत सर्व साधनेचा विचार आपल्याला उद्या दिवशी करायचा. आज आपल्याला जास्तीत जास्त श्रेष्ठ कुठपर्यंत जायचंय त्याचा विचार करायचा आणि कशा पद्धतीने जायचं आहे. आता ही जी उन्मनी अवस्था आहे, या उन्मनी अवस्थेमध्ये खरोखर माणसाला कशाचंही भान असत नाही. देहाविषयीचं सुद्धा भान नाही, कशाचंच भान नसतं. आपण काय करतो, खातो पितो अमक डमक वगैरे याचंही भान नाही. पण ध्यास असतो. एका ध्यासाच्या पोटी उन्मनी अवस्था निर्माण होते. श्रवण, मनन आणि निधिध्यास ह्या 3 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. ऐकून घ्यायचं, त्यावर चिंतन करायचं, विचार प्रतिविचार सगळे येऊ द्यायचे, किंबहुना त्याचंच चिंतन करायचं. चिंतनाला त्याच्याशिवाय दुसरा विषय नाही. आणि अशा प्रकारची वृत्ती जेव्हा निर्माण होते त्यावेळेला त्याला ध्यास असं म्हणतात. म्हणून श्रवण मननातून ध्यास निर्माण होतो. आणि ध्यास सुद्धा कसा, अभ्यासाला बसतो तेवढा पुरता ध्यास नाही, निधित ध्यास म्हणजे कायम 24 तास तो ध्यास. अशा अवस्थेतून ती मुक्तीची अवस्था, उन्मनीची अवस्था ही निर्माण होते. अशा रीतीनं म्हणजे प्रेतरूप शरीराचा भाव हा याची स्थिती काय असते की जिथे काम, क्रोध, माया, अमकं डमकं वगैरे हे काही शिल्लक राहत नाही. थेट उन्मनी अवस्थेमध्ये प्रवेश करतो. आणि अशा ह्या उन्मनी अवस्थेमध्ये येण्याकरता काय करावं लागतं ते गुरु सांगतो. गुरु ज्यावेळेला शिष्याला जवळ घेतो त्यावेळेला पुढच्या गोष्टी तर तुमचं काय ध्रुव, प्रल्हाद, स्तमनी, किनी वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी सांगितल्या, ह्या उच्च पेशीतल्या गोष्टी आहेत. परंतु तो आधीची जी गोष्ट करतो ना
ती महत्वाची गोष्ट म्हणजे रंग रेज को दिली. गुरुकडे त्या मुलाला रंग देण्याकरता पाठवतात. तो रंग देण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रत्येक शिष्याच्या बाबतीत सुरू होते आणि ती कुठून? अनुग्रहापासून सुरू होते. अनुग्रह ज्या वेळेला देतो त्यावेळेला मग ते रंगरंगोटी करायला ती सुरुवात होते आणि त्याकरता तो एकच सांगतो, मनात जाणीव ठेव, मी तो आहे. नुसतं तो आहे एवढं सांगतो असं नव्हे, तर तो कसा आहे तेही सांगतो आणि त्याला कशा रीतीनं प्राप्त करून घ्यायचं तेही सांगतो. प्राप्त करून घेण्याकरता थोडीशी काही बंधन घालतो शरीरावर. डोळे मिटून घे, भ्रूमध्यामध्ये कुठेतरी पहा, नादाकडे अनुसंधान ठेव आणि सोहमचा भाव मनात ठेव. सोहमचा भाव अत्यंत महत्वाचा आहे आणि तसा सुखासुखी तो भाव निर्माण होत नाही हो. म्हणून त्याकरता आणखीन एक थोडीशी गोष्ट सांगतो, तेवढं तुम्हाला सांगतो, बाकीचा विचार उद्याच्या दिवशी. एक महत्वाची गोष्ट शिष्याला सांगतो की आपल्याला जे मिळवायचं आहे ते निर्गुण तत्व मिळवायचं आहे, पण सगुणातून मिळवायचं आहे. सगुणाशिवाय आधार नाही. सगुणातीनी निर्धारे, निर्गुण पाहिजे. म्हणून सगुणाच्या आधाराने जायचंय. सगुणाचा प्रकाश आहे, दिवा आहे असं कल्पना करा. आणि जायचंय कुठे? ते ज्या ठिकाणी मुळीच अंधकार नाही अशा ठिकाणी जाऊन पोहोचायचंय. आता हे करीत असताना एक छोटीशी गोष्ट ते करायला सांगतात आणि ती म्हणजे मानसस्नान. मानसस्नान ही प्रक्रिया फार विलक्षण आहे, अत्यंत महत्वाची आहे. ज्ञानेश्वरांनी त्याचं वर्णन असं केलं, देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंकरू तैचा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. निर्गुणाकडे घेऊन गेले. आता असं आहे बघा, सांगताना आपण कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग वगैरे सगळ्याचं विवरण करतो. उद्या थोडस ते करू आपण, परंतु ह्या सगळ्यांच्या पुढे जायचं असतं. हे सगळे काय आहेत? कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग वगैरे कशा करताय? विषय समजण्याकरता हो. एखादी वस्तू आहे, माणसाला अभ्यास करायचा आहे, हृदय संपूर्ण शरीराचा डॉक्टर बनायचे थोडक्यात आहे. सगळ्या शरीराचा अभ्यास करायचा. सगळ्या शरीराचा अभ्यास तो एकदम करतो का? हृदयाचा वेगळा करतो, डोक्याचा वेगळा करतो, हाताचा वेगळा करतो, पण हे सगळं मिळून मनुष्य तयार होतो ना. तसंही आहे. कर्म, भक्ती, ज्ञान हे तिन्ही एकत्रच आहेत. त्यांना वेगळं करण्याचं काही कारण नाही. वेगळं करतात परंतु ते अज्ञान आहे. हे तिन्ही मिळून एकच आहे. एकच बेणी तीन पदरांनी गुंफलं जाते ना, अशा प्रकारचं कर्म, भक्ती, ज्ञान हे आहे. हे तिन्ही एकत्र कसं एकवटलेलं आहे त्याचा नमुना म्हणजे आपल्याला मानसस्नानामध्ये मिळतो. मानसस्नानामध्ये कुठे जातो आपण? जलाशयावर जातो. जलाशय का? परमेश्वराचं सर्वच ठिकाणी आहे. पण जलाशयावर कशाला जायचं? आंघोळ कशाला करायची? कारण स्वच्छता आवश्यक आहे. स्वच्छतेतून ईश्वराची प्राप्ती होते. अस्वच्छ ठिकाणी देव येत नाही, कारण सगळ्या स्वच्छतेच्या पलीकडे असलेला तो परमेश्वर आहे. म्हणून माझं मन, माझं शरीर, ह्या सर्व गोष्टी कशा असतात? स्वच्छ मला करायला पाहिजे. म्हणून आता हे सगळं स्वच्छ करणं हा कर्मयोगाचा भाग आहे. हे कर्मच आहे ना, पण कशा रीतीने कशा करता करतो? त्या ईश्वराने माझ्या हृदयात वस्ती करावी म्हणून करतो. त्यामुळं साध्या कर्माचा तो कर्मयोग होतो. एका ध्यासातून हे सगळे योग तयार होतात. बरं, मी तिथे जातो, जलाशयावर जातो आणि उडी घेतो. उडी घेणं हे सुद्धा कर्मच आहे. उडी कशी घेतो? वस्त्रासह उडी घेतो. आणि वस्त्र हे कशाचं प्रतीक आहे? बाहेरची वस्त्र मी काढून ठेवू शकतो, पण आपल्यापासून कधीच त्यांना दूर करता येणार नाही. अशा प्रकारची आपली वस्त्र म्हणजे कुठली? वासना. वासना घालवतो म्हटलं शक्य नाही. म्हणून काय करायचं असतं? वासना शुद्धी करायची असते.
व्हॉट इज रिक्वायर्ड इज नॉट रिजेक्शन बट द सबलिमेशन. त्या सगळ्याचं उदात्तीकरण करायचं आहे, सर्व प्रकारचं शुद्धीकरण करायचं आहे. म्हणून आहे त्या वस्त्रानुसार, आहे त्या वस्त्रासह मनुष्य उडी घेतो. आतमध्ये जेव्हा पाण्यामध्ये जातो तेव्हा स्नान करतो, ही कर्मच आहे. हे करून पृष्ठभागावर येतो, पुढे मग योगाचा भाग सुरू होतो. आणि त्या योगाच्या प्रक्रियेतून मी कल्पना करतो की मी माझा देहत्याग केलेला आहे, अमंगळ देहाचा त्याग केलेला आहे, दिव्य देह धारण केलेला आहे. दिव्य देहाची धारणा ही केवळ मानसिक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया रोजच्या रोज केल्याने प्रत्यक्षामध्ये देह दिव्य होतो, हा त्याचा परिणाम आहे. म्हणून केवळ मानसिक प्रक्रिया आणि का करावी लागते, सातत्याने रोजच्या रोज माणसाला संस्कार करावे लागतात, त्याशिवाय हे सगळे घडून येत नाही. म्हणून मी त्याच्यामध्ये मी उडी घेतो, स्नान करतो, वर येऊन कल्पना करतो की दिव्य देह धारण केलाय, आणि पुढे अशी कल्पना करतो की तिथे गोरक्षनाथ माझ्या समोर बसलेले आहेत आणि त्या अधांतरी आहेत. हे सगळं देवत्व आहे. पण गोरक्षनाथ अधांतरी बसलेले आहेत, प्रत्यक्षात ते अधांतरी असतात असं नव्हे. आणि खरं म्हटलं तर ते काय, आपण सगळेच अधांतरी आहोत. त्या पृथ्वीवर उभे म्हणजे अधांतरी, पृथ्वी कुठे आहे, अधांतरीच आहे. त्यामुळं अधांतर्यावर असं समजण्यात काही गैर नाही. पण अज्ञानाने जी आपली धारणा तयार झाली असते, त्या अज्ञानाला ते छेद द्यायचा आहे, हा ज्ञानाचा मार्ग आहे. म्हणून आपण कल्पना करायची की मी हा देहाचा त्याग केलाय, अमंगळ देहाचा, आणि दिव्य देह धारण केलेला आहे. मग या दिव्य ते पाहतो त्यावेळेला असे गोरक्षनाथ अधांतरी बसलेले, आणि नुसते बसले असं नव्हे, अनेक स्त्री पुरुष त्यांची पंचोपचारी पूजा करतायत. पंचोपचारी पूजा हा पूजेचा भाग आहे. देवाची पूजा करतो, पंचोपचारे, षडोपचारे वगैरे अशी पूजेची पद्धती निर्णय प्रकारे. तर त्या प्रकारे मी पूजा करतोय, आणि ते कोण करतोय, अनेक स्त्री पुरुष करतो, मी नाही करत, ते करतायत. आणि मी फक्त पाहतोय. माझ्या देहामध्ये अनेक अंग उपांग जी आहेत, हे सगळे स्त्री पुरुष आहेत. या सगळ्यांकडून पूजा होत आहे. देहाच्या दृष्टीनं पाहिलं तर मी फक्त या पूजेकडे बघायचं आहे. मी पूजा करतो म्हणजे माझे डोळे तिथे जातात का, आपलं स्थान सोडून? तसं होत नाही, हात जातो, पाहतात डोळे. म्हणून मी फक्त पाहणार आहे. चालतात पावलं, मी फक्त पाहतो. जेवण करताना हात जेवण करतात, ऐकताना कान ऐकतात, मी फक्त जाणतो वगैरे अशा प्रकारे. आणि बाह्य जीवनात पाहिलं तर बाह्य जीवनामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे पंचमहाभूत जी आहे, यांचं कार्य अखंड चालू आहे. यामध्ये मी कुठं काय कमी जास्त करू शकतो किंवा त्यांना मदत करू शकतो, काय करू शकतो, काहीही करू शकत नाही. पण पाहू शकतो, पाहण्यात समाधान आहे. वायूकडे नुसतं तर बघत राहिलं, काळ दिवसाचा आवाज झाला ढगांचा, आणि नंतर वारं वगैरे सुटलं, थोडंसं गार वारी सुटले, बरं वाटलं, पाहण्यात समाधान. प्रत्यक्ष मी काही करू शकत नाही. पण त्यावेळेला त्या वायूनी महादेवाची पूजा केलेली असते, मी फक्त ती पूजा पाहायची. अशा रीतीनं पंचमहाभूत परमेश्वराची पूजा करतात, मी पाहायची. आणि त्यावेळेला मग त्याचा जप करायचा. जप वगैरे हे सगळं कर्मातल्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या मी करायच्या. पण मनामध्ये भाव तो की ज्याची पूजा चाललेली त्याचा जप आहे. म्हणजे न कळत साध्या कर्मातून मनुष्य योग कर्माकडे वळतो, अद्वैत स्थितीकडे जातो, द्वैतातून अद्वैतात शिरतो. हा जप करायचा. त्यानंतर कल्पना करायची, आता आपल्या जवळ आलेले आहेत, त्यांच्या पायावर डोकं ठेवायचे, आणि अत्यंत प्रेमाने आपल्या पाठीवर कुरवाळून आशीर्वाद देतात, तिकडे लक्ष ठेवायचे. भुक्ती मुक्ती द्वयम तस्य जिव्हा ग्रीच सरस्वती, हा आशीर्वाद आहे. मनुष्य पूर्णपणे अद्वैतात शिरतो.
आणि त्या महादिव्य विभूतीकडून तो आशीर्वाद येतो की ज्याच्या आशीर्वादानं माझी साधना तर उत्तम रीतीनं चालतेच चालते, पण त्या साधनेकरता आवश्यक असलेला देह तथा प्रपंच ह्या सुद्धा व्यवस्थित रीतीने चालतात. परमेश्वर आपल्या भक्ताची उपेक्षा करीत नाही. जोपर्यंत भक्त अज्ञानात आहे, प्रपंचामध्ये आहे, तोपर्यंत त्याचा प्रपंचही पूर्ण करतो. आणि जेव्हा मनाची अशी अवस्था होती की आता मी प्रपंचाच्या बाहेर पडलो, त्यावेळेला त्याची उड्डाण थेटपर्यंत उड्डाण यशस्वी करून दाखवतो. अशा प्रकारचं परमेश्वरी कार्य समग्रतेने एका मानस स्नानामध्ये मी घडून आणतो. तेवढी मोठी किमया आहे गुरुदेवांची. आणि हा जो प्रकार आहे हा प्रत्यक्ष गोरक्षनाथांनी सांगितला. अशा रीतीनं आपल्या साधनेला सुरुवात होतं आणि मग मनुष्य ध्यानाला बसतो आणि मग त्याच्या ज्या मानसिक प्रक्रिया सगळ्या सुरू होतात, त्या मानसिक प्रक्रियेचा संबंध कर्म, भक्ती, ज्ञान यांच्याशी कसकसा येत राहतो. आणि मग आंतरिक उत्थान कशा रीतीने घडत राहतं, ते उत्थान होत हो शेवटी मनुष्य मन आणि बुद्धी याच्याही पलीकडे निघून जातो आणि अतिमानसापर्यंत जाऊन पोहोचतो. तो सगळा विचार आपण उद्याच्या दिवशी करतो. हरि ओम तत्सत. ओम ओम ओम.